आता आपण बघूया विण दोघांतली तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की स्वानंदी माहेरी आली असते आणि ती रोहनला सांगत असते की रोहन, आदिलाची इच्छा आहे की तू संक्रांतीला तिथे यावं म्हणून. तेव्हा रोहन काय बोलतो, अगं ताई ते कसं शक्य आहे गं? एकतर आदिरानं आमच्यामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहेत तर मला किती, म्हणजे मला कसं फील होईल, कसं सामोरे जाणार आहे मी तिला. तेव्हा आदिरा बोल तेव्हा तेव्हा स्वानंदी बोलत असते की हे बघ रोहन, कधी ना कधी तुम्हाला बोलायचंच आहे, कधी ना कधी तुमचा दुरावा मिटवायचाच आहे, मग आत्ता का नको. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हो मला पटते नंदू तुझं, आपण असंच करूयात म्हणून. तेव्हा मल्लिका पटकन नकार देते की मला नाही, मला रोहन बोलतो ते बरोबर वाटते, काय गरज आहे. ती स्वतःहून घर सोडून निघून गेली आणि तिने एक तरी फोन केला का? सांगा रोहनचे बाबा, तिने एक तरी फोन केला का रोहनला? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ रोहन, मला नंदू जे बोलते ते पटतंय आणि जर या बाबतीत जर तू तुझ्या आईचं ऐकत असशील ना, तर मी तुला सांगते तुझ्या इतका मूर्ख कोणीच नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की हा ठरवा तुम्ही मला जगातली मूर्ख म्हणून काढा. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तो आहेच मूर्ख. तेव्हा रोहन बोलतो की बरं ताई मी येतो, कारण की मीही अदिराला खूप मिस करतोय, खूप दिवस झाले आमच्यामध्ये बोलणंही नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे रोहन काय करतोयस तू, कशाला बोलतोयस आणि तू कशाला स्वतःहून जाणार आहेस. तेव्हा रोहन बोलतो हे बघ आई, हे सगळं जे काही झालं आहे ते मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे आणि मी खरंच मिस करतो आहे तिला. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे, मलाही संक्रांतीची तयारी करायची आता, मी निघते म्हणून. तेव्हा ती बाबांना बोलते येते हं बाबा. तेव्हा तिचे बाबा बोलतात की चल आम्ही खाली सोडवायला येतो. तेव्हा रोहन आणि तिचे बाबा तिला खाली सोडवायला जातात. इकडे मंदाकिनीची खूप चिडचिड होते आणि ती बोलते अरे यार, पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आता. इकडे अर्पिता मल्लिकाला सांगत असते की आई स्वानंदीला मम्मा स्वानंदीला खूप कॉन्फिडन्स आहे की रोहन येणार म्हणून. तेव्हा मल्लिका बोलत असते की तसं व्हायलाच नको, रोहन जर इथे आला ना तो इथपर्यंत यायलाच नको. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा आपण एक काम करू का, आत्तापर्यंत आपल्या घरात जी काही फंक्शन्स झाली आहेत ना, तेव्हा आपण काही ना काहीतरी घुरखोड्या कटकारस्थानी केलीच आहेत, पण आता या फंक्शनला नको करायला, आपण मस्त एन्जॉय करूया. तेव्हा मल्लिका बोलते की तुला एन्जॉय करायचं आहे. तेव्हा अर्पिता बोलते की हो. तेव्हा मल्लिका बोलते की देवा, अरे जेव्हा तू अक्कल वाटत होता तेव्हा माझी आप्पी कुठे गेली होती. तेव्हा ती अर्पिताला बोलते की तुझ्या दोन कानाखाली लावायच्या ना, जर रोहन जर इथे आला ना तर आदिरा आणि त्यांच्यामधला दुरावा मिटेल आणि ते दोघं पहिल्यासारखे पुन्हा होतील. आणि काय तर म्हणे स्वानंदी आणि आदिरामध्ये बेट लागली आणि आधीच आदिरा आपलं काहीच ऐकत नाही आणि जर रोहन इथे आला ना तर आदिरा आपलं ऐकतच नाही, मग ती फक्त स्वानंदीचं ऐकेल. त्याच्यामुळे रोहन इथे यायला नको. मला तरी वाटतं ना, खरी संक्रांत आहे ना ही स्वानंदीवर यायला पाहिजे. इकडे स्वानंदी घरी येते तेव्हा ती समर तिथे काम करत बसलेला असतो. तेव्हा स्वानंदी बोलते राजवाडे, उद्या संक्रांत आहे. तेव्हा समर बोलतो हो माहिती आहे. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन आणि आदिराची पहिली संक्रांत आहे. तेव्हा समर बोलतो माहिती आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो हो माहिती आहे, पण काही प्लॅन केला असेल ना. तेव्हा समर बोलतो की हो केला आहे ना, पण मी तुम्हाला सांगण्या इतका बांधील नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बांधील नाहीच आहात तुम्ही, पण तुम्ही जो काही प्लॅन केला आहे त्यात काहीतरी इम्प्लिमेंट करता येईल ना. तेव्हा समर स्वानंदीला बोलत असतो की प्लॅन काय, दोघांचा पहिला सण आहे, साजरा करायलाच पाहिजे. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे असं म्हणतात की पहिली संक्रांत ही साजरी करत नाही. तेव्हा समर बोलतो की झालं देऊ, कारणं देऊन झाले. तेव्हा स्वानंदी बोलते की कारणं नाही, मी सांगते फक्त, तसं माझा हेतू त्या दोघांनी एकत्र यावा हाच आहे. मला असं वाटतंय की त्यांच्या दोघांची संक्रांती पहिली आणि ती चांगली उत्साहाने साजरी व्हावी. मी संक्रांतीची सगळी तयारी केली आणि रोहनला मी बोलवलं पण आहे. तेव्हा त्या दोघांची संक्रांत मस्त साजरी करूया. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, असं असेल तरी याबाबतीत मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे, पण रोहन येईल का? तेव्हा स्वानंदी बोलतो हो येईल ना, मी बोलवलं आहे त्याला. समर बोलतो की ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तशी आपली पहिली संक्रांत आहे. तेव्हा समर बोलतो 1 मिनिट, पहिली संक्रांत वगैरे काही नाही आहे आपल्यामध्ये, संक्रांत वगैरे हे काही नाहीच आहे आपल्यामध्ये. तुम्हाला सांगून झालं आहे की आपल्यामध्ये जो आहे तो फक्त व्यवहार आहे. आणि समोर तिथून चालला जातो. तेव्हा स्वानंदी म्हणते व्यवहार. आपली स्वानंदी तिच्या खोलीत आवरावर करीत असते, तेवढं तिथे आदिरा येते आणि आदिरा बोलते की नंदुताई, हा कुर्ता रोहनसाठी घेतला आहे, कसा आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की अगं किती छान आहे आणि गोड चॉईस आहे तुझी. तेव्हा आदिरा बोलते की माझी चॉईस तर गोड आहेच आणि हे सगळ्यांना माहिती आहे, पण नंदुताई माझे एक काम करशील, हा कुर्ता तुमच्या घरी पाठवशील रोहनसाठी प्लीज. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं तू पाठव ना. तेव्हा आदिरा बोलते की प्लीज ना नंदुताई, प्लीज माझं काम कर ना. अगं रोहला जर कळलं ना तर तो घालणार नाही, त्याला सांगूही नकोस की आदिराने पाठवलं म्हणून, अगं ते पिंटे दादाने पाठवलं असं सांग. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं असं नाही करणार, तो मुळात असं करणारच नाही,
तू एवढं का? आदिरा बोलते प्लीज प्लीज नंदुताई प्लीज ना, पाठवशील ना? तेव्हा स्वानंदी बोलते की ओके. आदिरा तिला मिठी मारते आणि तिथून चालली जाते. इकडे मल्लिका पुन्हा त्या बायका ती नेहमी हाताशी धरून त्यांच्याकडनं काम करून घेत असते त्या बायकांना भेटते आणि त्यांना सांगत असते की संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आमच्या घरी यायचंय. तेव्हा मल्लिका त्या बायकांना सांगत असते की पैसे देते आणि सांगते की काहीही झालं तरी आज आमच्या घरात संक्रांत साजरी झाली नाही पाहिजे. इकडे आजी संक्रांतीची तयारी करण्यासाठी गडबड करत चालू असते आजीची. तेवढ्यात स्टाफमधला एक मेंबर येतो आणि बोलतो की आजी पाहुणे आलेत. तेवढ्यात आजी जाते आणि बोलते की कोण आले? तेव्हा आजी बघते की विश्वंभर. तेव्हा आजी बोलते अरे विश्वंभर किती दिवसांनी? तेव्हा तो येतो आणि आजीकडे तिळगुळ काढून बोलतो की सॉरी आजी, तुझ्या सहस्र दर्शनाला नाही येऊ शकलो. मी तिळगुळ घे आणि बोल, गोड गोड बोल. आजी आणि ते दोघं बसून बोलत असत. तेवढ्यात समर येतो विश्वंभरकडे बघतो आणि न बघितल्यासारखं पुढे निघून जायला लागतो. तेव्हा आजी बोलते की समर इकडे बस इथे. तेव्हा समर बसतो. तेव्हा आजी बोलते समर तुझा मित्र आलाय किती वर्षांनी, तुला बोलायचं नाही आहे का? तेव्हा समर बोलतो माझे न बोलण्याचे कारण त्याला माहितीच आहे. तेव्हा आजी विश्वंभरलाही समजवत असते की हे बघा, काही गोष्टी धरसोड करायच्या असतात, प्रत्येक गोष्ट धरून नाही चालत. तेव्हा आजी त्याला हे पण सांगत असते की श्रावणीसोबत बोलणं बंद करून काय मिळणार आहे तुला, म्हणजे त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम डिस्कस करत असते. तेव्हा विश्वंभर काही न बोलता उठतो आणि समरला तिळगुळ देतो. तेव्हा आजी बोलते की म्हणा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा समरही तिळगुळ घेतो. तेव्हा तो विश्वंभर आजीला बोलतो की येतो आजी आणि समरलाही बोलतो की येतो. तेव्हा समरही बोलतो की ठीक आहे, सांभाळून जा आणि काही लागलंच तर कॉल कर. इकडे समर त्याच्या खोलीत येतो आणि कपाट उघडून कुर्ता शोधत असतो घालण्यासाठी. तेव्हा समरला तिथे ब्लॅक कुर्ता दिसतो. तेव्हा समर कुर्ता हातात घेतो आणि ठेवून देतो आणि त्या कपाटात त्याला चिठ्ठी भेटते. त्या चिठ्ठीमध्ये स्वानंदी लिहिलं असतं की राजवाडे, आज संक्रांतीसारखा सण आहे म्हणून तुम्ही नेहमीचा कुर्ता न घालता काळा कुर्ता घालता. मी म्हणते म्हणून नाही काळा कुर्ता घाला, मी म्हणते म्हणून नाही, पण संक्रांत माझा असलेला राग तुमचा राग माझ्यावर आहे, तो सणावर काढू नका. मी तुम्हाला हातात कुर्ता दिला असता तर तो तुम्ही नक्कीच घातला नसता. म्हणून मी पुन्हा एकदा सॉरी म्हणते आणि तुमच्या कपाट उघडून तिथे कुर्ता ठेवला म्हणून. आणि पुन्हा एकदा सॉरी यासाठी म्हणते की तुमचा राग माझ्यावर आहे, सणावर काढू नका, कारण की सणाच्या दिवशी घरात कुठलीच नाराजगी नको आहे. इकडे मल्लिका अंशूला आणि अर्पिताला सांगत असते की आजची संक्रांती सगळ्यांच्या लक्षात राहायला पाहिजे आणि अंशू, रोहन इथे पोहोचता कामा नये, ही जबाबदारी तुझी. तेव्हा अंशूही मल्लिकाला आश्वासन देतो की डन मॉम डन. आणि तसंही मला त्याला धडा शिकवायचाच आहे, कारण की रोहनने अंशूची कॉलर धरली होती, तो अंशू विसरलेला नाही आहे. तेव्हा अंशू बोलतो की माझ्याच घरात येऊन माझ्या कॉलरला हात लावतो ना, आणि अंशू तिथून चालला जातो. इकडे समर पुन्हा एक चिठ्ठी बघतो. त्यात लिहिलं असतं की संक्रांत हा पहिला सण आहे आपला, त्यामुळे हलव्याचे दागिने घालून तो साजरा करायचा असतो. तेव्हा समर बोलतो माहिती आहे मला, काय सारखं सारखं सांगत असतात. स्वानंदी तिथे येते आणि बोलते की संक्रांत हा पहिला सण आहे, हे तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, आणि आपलं लग्न नाही व्यवहार आहे, हेही तुम्हाला सगळं माहिती आहे. पण मी आपल्या लग्नाबद्दल बोलतच नाही, मी रोहन आणि आदिराच्या संसाराबद्दल बोलते, कारण की त्यांचा संसार सुखाचा व्हावा हे आपल्याला दोघांना वाटते ना तुम्हाला? तेव्हा समोर बोलतो हो ऑफकोर्स. मग तेव्हा स्वानंदी बोलते मग तसं जर वाटत असेल ना तर आपल्या दोघांना ॲटलिस्ट नॉर्मल वागावं लागेल. तेव्हा समोर थोडा शॉक होऊन बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते नॉर्मल बोलली मी, प्रेमाने नाही, आणि आपल्याला तसं व्यवहार करावा लागेल, भांडणं नको, तंटा नको, असं तरी करावं लागेल. तेव्हा समोर बोलतो ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ही डील पक्की समजू. तेव्हा स्वानंदी हात पुढे करते. तेव्हा समरही तिच्याकडे हाताकडे पहिले बघतो आणि मग हात पुढे करतो आणि ते दोघं हात मिळवतात. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे, मग आता या दिवसाची सुरुवात, आता चांगल्या दिवसाची सुरुवात आपण गोडाने करायची. तेव्हा समोर बोलतो काय? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तिळगळ देऊन करूया ना. तेव्हा समोर बोलतो की काही गरज नाही आहे. स्वानंदी बोलते की ठीक आहे आणि स्वानंदी जायला लागते. तेवढ्यात समोर बोलतो एक मिनिट. स्वानंदी बोलते की ओके. तेव्हा समोर बोलते काय ओके, म्हणजे तुम्ही आता माझं म्हणणं पटलं म्हणून ओके म्हणताय की तुमचं असं नेहमीच्या स्टाईलने ओके होतं? तेव्हा स्वानंदी बोलते की काय आहे ना, तुम्हाला माझं म्हणणं पटतच नाही ना. तेव्हा समोर बोलतो की तुमच्याशी ना वाद घालणं ही व्यर्थ आहे. तेव्हा तो तिळगुळाची वाटी घेतो आणि बोलतो घ्या तिळगुळ घ्या आणि वाटलं तर गोड बोला. तेव्हा स्वानंदी तिळगुळ घेते आणि त्याचा पाय पडायला लागणार. तेव्हा समोर बोलतो हो हे काय करतायत, असं नवऱ्याने बायकोचं पाय पडणं हे मला पटत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते नवरा बायको, अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, कर्तृत्वाने अजून जास्त मोठे आहात म्हणून. तेव्हा समोर बोलतो घ्या ते तर मी आहेच, पण मला नको हे पाय बी पडणं, फक्त
फक्त शक्य झालं तर गोड बोला, टोमणी मारू नका आणि माझ्यावर दादागिरी करू नका. तेव्हा स्वानंदी बोलते, काय मी तुमच्यावर दादागिरी करते? तेव्हा समोर बोलतो की व्यायाम शिकताना काय करत होता तुम्ही, शिकवताना काय करत होता तुम्ही, दादागिरीच करत होतात ना. तेव्हा स्वानंदीला आठवतं की तेव्हा स्वानंदी त्याला बोललेली असते की तुम्ही एकतर फोनवर बोला, एकतर व्यायाम करा. तेव्हा स्वानंदी बोलते, ठीक आहे मला जमेल, पण तुम्हाला जमेल का गोड बोलायला? तेव्हा समोर बोलतो, तिळगुळाची वाटी तिच्या हातात ठेवतो आणि बोलतो, हे घ्या, मी गोडच बोलतो कायम. तेव्हा स्वानंदी हसायला लागते. तेव्हा समोर बोलतो, हसायला काय झालं? तेव्हा स्वानंदी बोलते की तिळगुळ घ्या आणि खरं झालं खरं पण बोला. इकडे स्वानंदी संक्रांतीचे दागिने, हलव्याचे दागिने घालून मस्त तयार झालेली असते आणि ती तयार होते आणि फुलांची ताट घेऊन मागे जात असते. जाता जाता तिच्या अचानक ती ताट तिच्याकडनं खाली पडते आणि तिच्या पायाला लागतं. तेव्हा समोर पटकन खाली वागतो आणि ताट उचलणार तेवढ्यात स्वानंदी खाली वागते आणि दोघांची टक्कर होते. तेव्हा दोघं डोक्याला हात लावून खाली बसतात. तेव्हा समोर बोलतो की काय हे, काय सारखं धडपडत असतात तुम्ही? तेव्हा स्वानंदी बोलते की ताट उचलायला जात होती. तेव्हा समोर बोलतो की पण मी उचलत होतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते, मला काय माहीत तुम्ही असं डायरेक्ट खाली वाकणार. तेव्हा समोर बोलतो की श्री दाक्षिण्य आणि सौजन्य आहे अजून माझ्यात. हे एवढे सारखे हलके दागिने घालून, जड जड दागिने घालून, अशी साडी जड घालून मला वाटलं की तुम्हाला उचलायला त्रास होईल म्हणून खाली वाकलो. तेव्हा स्वानंदी बोलते, हो पण इतर वेळेस मुडेल पण वाकणार नाही. तेव्हा समोर तिच्याकडे रागाने बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही म्हणून मला असं वाटलं ना की तुम्ही वाकणार नाही. तेव्हा समोर बोलतो, तुम्ही तुमची चूक मान्य करताय की टोमणे मारताय मला? तेव्हा स्वानंदी बोलते, माझी चूक म्हणजे मी माझी चूक मान्य करते, ओके. तेव्हा समोर बोलतं की आता हे ओके कशाला मध्ये आलं? तेव्हा स्वानंदी बोलते की आता आपलं नीट बोलायचं ठरलं आहे ना आजच्या दिवशी. तेव्हा समोर बोलतो की हा प्रश्न आधी तुम्ही स्वतःला विचारा. तेव्हा स्वानंदी ओके बोलणार तेवढंच बोलते की ओके हा शब्द मला बोलायचाच नाही आहे, आपण गोड बोलायचं ठरलं आहे ना. मी एक काम करते, मी या रूममधनं चालली जाते, म्हणजे ना तुम्ही मला बघणारच नाही आणि आपली चिडचिड होणारच नाही, ओके. तेव्हा स्वानंदी ओके म्हणणार, पुन्हा बोलते की एक ओके ओके सॉरी मला ओके हा बोलायचं नाही, बघितलं मी हा शब्द गिळून घेतला आणि स्वानंदी चालली जाते. तेव्हा समोर उठतो आणि बोलतो की ह्या काही वेगळी मराठी बोलतात का? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.